यानंतर जो सेक्शन 6 आहे, रूल्स टू रेग्युलेट द एन्व्हायरमेंटल पोल्युशन्स. सेंट्रल गव्हर्नमेंट काही स्पेसिफिक रूल्स रेग्युलेशन्स हे तयार करू शकतात, किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटकडे तशा पद्धतीचा अधिकार असतो की कोणत्याही केसमध्ये किंवा कोणत्याही एका पर्टिक्युलर प्रोजेक्टच्या अंतर्गत किंवा सेपरेट एका प्रोजेक्टसाठी, फक्त एखाद्या प्रोजेक्टसाठी सेपरेट तशा पद्धतीचे रूल्स रेग्युलेशन्स घेतले जाऊ शकतात. या केसमध्ये काय आहे, इवन दो द गव्हर्नमेंट ऑलरेडी हॅज जनरल पॉवर्स, दिस पार्ट लिस्ट स्पेसिफिक एक्झाम्पल्स ऑफ व्हॉट काइंड ऑफ रूल्स इट कॅन बी मेक द इन्क्लूड्स. ओके, मग यामध्ये काय, जसं की एअर, वॉटर किंवा त्याची क्वालिटी म्हणा किंवा सॉइल क्वालिटी ही मेंटेन असण्यासाठी किंवा मेंटेन ठेवण्यासाठी यामध्ये काही स्टँडर्ड्स पुटअप केले जातात, किंवा काही डिफरंट पर्पजेससाठी तशा पद्धतीचे स्टँडर्ड पुट्स करून त्याला मेंटेन केलं जाऊ शकतं. म्हणजे मानून चला की एखाद्या केसमध्ये जर का पाण्याचं असेल तर बाबा रे पाण्यामध्ये एवढाच डिस्चार्ज करा जेणेकरून त्याची पातळी कमी होणार नाही किंवा जी क्वालिटी आहे ती कमी होणार नाही. त्यामुळे तशा पद्धतीचे स्टँडर्ड्स प्रत्येक कंपनीला, व्यक्तीला, इन्चार्जला, मालकाला, सगळ्यांनाच अशा पद्धतीने पोल्युशनच्या संदर्भात घालून दिले जात असतात. इवन दो आपण आपलं व्हेकल ड्राईव्ह करतो किंवा चालवतो, याला सुद्धा जो काही इमिशन्स किंवा जो काही धूर आपल्या गाडीतनं निघतो त्याला सुद्धा काही स्टँडर्ड्स आहेत, जे की आपण PUCच्या फॉर्मॅटमध्ये बघत असतो. किती लोक चेक करतात मला माहित नाही, पण ते सुद्धा एक स्टँडर्ड्स सेंट्रल गव्हर्नमेंटने घालून दिलेले आहेत. म्हणजेच काय, एखाद्या पर्टिक्युलर ठिकाणी पोल्युटंट्स, नॉईज ऍड करून मॅक्झिमम अलाउएबल लिमिट किती असू शकते. म्हणजे नॉईज जर का बघितलं गेलं तर नॉईज मध्ये भरपूर साऱ्या कंडिशन्स आहेत, कंजेस्टेड, नॉन कंजेस्टेड, डे, नाईट, ह्या गोष्टी बघितल्या जातात. बाकीसाठी सुद्धा पण तशा पद्धतीने सेपरेट लिमिट्स किंवा स्टँडर्ड्स घालून दिल्या जाऊ शकतात, ज्यामध्ये ते मॅक्झिमम असतात, मिनिमम नाही, मॅक्झिमम असतील. त्यानंतर जर काही जात असेल तर त्या केसमध्ये त्याचं उल्लंघन झालं असं मानलं जाईल आणि त्या अंतर्गत त्या व्यक्तीवर, त्या प्रिमाइसेसवर किंवा त्या कारखाना कंपनीवर गुन्हा नोंदवला जाऊ शकतो. ओके, यासोबतच एखादं हजार्डस मटेरियल आहे ते कोण्या पद्धतीने हँडल करायचं किंवा त्याची हँडल करण्याची सेफ्टी मेजर्स कशा असू शकतात किंवा हँडल करण्यासाठी जी प्रोसिजर काय असायला पाहिजे हे तयार करण्याचे अधिकार सुद्धा सेंट्रल गव्हर्नमेंटला या सेक्शन नंबर 6च्या अंतर्गत दिलेले आहे. किंवा एखाद्या गोष्टीवर बॅन आणणं, एखादी गोष्ट रिस्ट्रिक्ट करणं किंवा एखाद्या गोष्टीचा वापर थांबवणं, ह्यासाठी सुद्धा सेंट्रल गव्हर्नमेंटकडे स्वतःचे पॉवर आहेत किंवा तशा पद्धतीने ते रिस्ट्रिक्शन्स आणू शकतात. और लिमिटिंग और बॅनिंग द लोकेशन ऑफ इंडस्ट्री और ऑपरेशन स्पेसिफिक रिजन टू प्रोटेक्ट द एन्व्हायरमेंट. म्हणजेच काय, साधारणतः तुम्हालाही माहित आहे की जिथे जिथे एन्व्हायरमेंटची कंडिशन्स आहे किंवा ज्या एरियात तशा पद्धतीने कारखाने, कंपनी अलाउ केल्या जाऊ शकत नाही किंवा काही रिस्ट्रिक्शन्स पुटअप केल्या जातात, हे प्रोव्हाइड करण्याचे अधिकार सुद्धा सेंट्रल गव्हर्नमेंटला दिलेले आहे. यासोबतच लेइंग आउट सेफ्टी मेजर्स टू प्रिव्हेंट द एन्व्हायरमेंट ऍक्सिडेंट, ऍक्शन टू टेक ऑफ सच ऍक्सिडेंट हॅपन्स. जर का ऍक्सिडेंट होत असेल तर त्यावर कोणते कोणते सेफ्टी मेजर्स तुम्ही प्रोव्हाइड करू शकता, या सर्वाचे अधिकार सेंट्रल गव्हर्नमेंटला आहे. म्हणजे इन शॉर्ट सांगायचं झालं तर सेंट्रल गव्हर्नमेंट प्रोटेक्शनच्या संदर्भात किंवा एन्व्हायरमेंट प्रोटेक्शनच्या संदर्भात वेळोवेळी प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या गोष्टीसाठी वेगवेगळे अटी नियम घालू शकतात किंवा रिस्ट्रिक्शन तयार करू शकतात. क्लियर? यस और नो? यस और नो? पटकन सांगा. सो इथे चॅप्टर 2 संपला, चॅप्टर 3 चालू करू. जनरल पॉवर्स ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट झालेत. सो ऑब्विसली 5th A मध्ये हिअरिंग घेतात. तशा पद्धतीने ज्या काही कंपनीज आहेत ज्या अफेक्टेड होऊ शकतात त्या केसमध्ये त्यांचं हिअरिंग घेतलं जातं किंवा तशा पद्धतीने ट्रिब्युनल ऑफ एन्व्हायरमेंटवर तशा पद्धतीचं ते अपील करू शकतात. ओके, चलो नेक्स्ट. चॅप्टर नंबर 3 काय सांगतो? प्रिव्हेंशन, कंट्रोल अँड
अबाटमेंट ऑफ एन्व्हायरमेंट प्रोडक्शन पोल्युशन. चला, चॅप्टर नंबर 7 काय सांगतो, सेक्शन नंबर 7 काय सांगतो, पर्सन कॅरिंग ऑन इंडस्ट्री ऑपरेशन etc not to allow emission or discharge of environmental pollution in excess of the standards. In excess of the standards. कोणताही व्यक्ती, कोणताही इन्चार्ज, कोणतीही इंडस्ट्री किंवा कोणत्याही ऑपरेशनच्या अंतर्गत त्यांना जो काही एक लिमिट टाकून दिलेली आहे किंवा एक लिमिट घालून दिलेली आहे त्यापेक्षा जास्त डिस्चार्ज करू शकत नाही, इमिशन करू शकत नाही किंवा तशा पद्धतीने त्यांना परमिशन मिळत नाही. म्हणजे एक्सेस पोल्युशन करण्यासाठी किंवा होण्यासाठी कोणत्याही केसमध्ये तुम्हाला परमिशन मिळणार नाही, तुम्ही अपील करू शकत नाही आणि जे काही स्टँडर्ड्स प्रिस्क्राईब करून दिलेले आहेत त्या पर्टिक्युलर ऑपरेशनच्या अंतर्गत ते फॉलो करणं गरजेचं असते. त्याला जर का अनफॉलो केलं, त्याचं जर का उल्लंघन केलं तर गुन्हा होऊ शकतो, जो की पुढच्या आपण काही पार्टमध्ये स्टडी करणार आहोत. ओके, सेक्शन 8 काय सांगतो बघा, अ पर्सन हँडलिंग द हजार्डस सबस्टन्सेस टू कंपॅल विथ द प्रोसिजरल सेफगार्ड. कोणताही व्यक्ती, कोणतीही कंपनी, कोणतंही ऑपरेशन हजार्डस सबस्टन्सेस सोबत जर का होत असेल तर त्यामध्ये त्याचे सेफगार्ड्स, नॉर्म्स, प्रिस्क्राईब रूल जे काही असेल त्यानुसारच, प्रोसिजरनुसारच त्याला हँडल करायला पाहिजे. अदरवाईज त्याचे इफेक्ट्स तुम्हाला एन्व्हायरमेंटवर बघायला मिळतील. याचं बेस्ट एक्झाम्पल काय आहे तर भोपाल गॅस ट्रॅजेडी, द रेल्वे मॅन, बरोबर ना. द रेल्वे मॅन नावाची जी काही वेब सिरीज आहे त्यामध्ये आपण बघितलं होतं, जर का थोडेफार जर का आधीच काळजी घेतली असती तर कदाचित भोपाळ गॅस ट्रॅजेडी झाली नसती, ज्यामध्ये कितीतरी लोक मृत्युमुखी पडले आणि कितीतरी लोक त्या पर्टिक्युलर गॅसमध्ये सफर झाले आहेत. त्याचा अजूनही इफेक्ट काही प्रमाणात बघायला मिळतो किंवा तसे अजूनही लोक प्रेझेन्समध्ये आहे की बाबा रे, किंवा तिथले लोक जे सांगतायत तो भयानक कंडिशन होती. आणि जर का अशा पद्धतीचे हजार्डस मटेरियल विथ प्रोसिजर सेफगार्ड नुसार जर का हँडल केले किंवा थोडं जर का प्रॉपर लक्ष ठेवलं तर ह्या गोष्टी टाळता येऊ शकतात. क्लिअर? सेक्शन नंबर 7 आणि 8 क्लिअर आहे का? पटकन सांगा. सिंपल आहे, काहीच नाही आहे यामध्ये. सेक्शन नंबर 9 काय सांगतो व्यवस्थित लक्षात घ्या. फर्निशिंग ऑफ इन्फॉर्मेशन टू ऑथॉरिटीज and agencies in a certain cases. Okay, so furnishing of information to authorities and agencies in a certain cases काय सांगतो. So duty of immediate action and reporting काय आहे. Okay, so duty of immediate action आणि रिपोर्टिंग काय असतं की जर का एखाद्या केसमध्ये किंवा एखाद्या ऑपरेशनमध्ये, कंपनीमध्ये किंवा अजून कुठेही जर का स्टँडर्ड मेजर पेक्षा एकतर व्हायला नकोच तशा पद्धतीने डिस्चार्ज, इमिशन किंवा जे काय असेल, जे काही स्टँडर्ड मेजर घातलेले असतील त्यापेक्षा तर काय व्हायला नको. पण जर का तशा गोष्टी होत असतील, जर का जास्त डिस्चार्ज होत आहे, जसं की त्या भोपाळ गॅसमध्ये बघितलं होतं आपण, भोपाळ गॅस ट्रॅजेडीमध्ये, की एक इमिशन कसं होतं आणि त्यामध्ये ते हीट होऊन काय झालं होतं. जर का असं होत असेल तर त्या व्यक्तीने जे काही लीगल लिमिट्स घालून दिले होते किंवा स्टँडर्ड लिमिट घालून दिले होते त्यापेक्षा जर का जास्त इमिशन होत असेल तर त्या व्यक्तीने, जो कोणी इन्चार्ज व्यक्ती आहे, जो कोणी रिस्पॉन्सिबल असेल, त्या व्यक्तीने इमिडिएटली जे की सुपेरियर ऑफिसर्स असतील, जे काही वरिष्ठ अधिकारी असेल किंवा एजन्सीज असतील, यांना ताबडतोब कळवणे गरजेचे असते. खरं तर त्या व्यक्तीने लगेच इमिडिएटली त्या सुपेरियर ऑफिसर्सला किंवा एजन्सीजला ताबडतोब कळवावे आणि त्या केसमध्ये ते सुपिरियर ऑफिसर किंवा एजन्सीज, असिस्टन्स जे काय असेल तशा पद्धतीने ती प्रोसिजर थांबवण्यासाठी काम करतील किंवा तशा पद्धतीचे पावले उचलतील. म्हणजेच काय, जे काही स्टँडर्ड प्रोसिजर पेक्षा किंवा लिमिट्स पेक्षा जास्त इमिशन होत आहे, डिस्चार्ज होत आहे, काही फॉल्टमुळे जर का होत असेल तर ते थांबवल्या जाऊ शकतं किंवा तशा पद्धतीने त्याला नियंत्रणात आणू शकल्या जाऊ शकतं. बट हे जर का एक केसमध्ये थोडं पुढे जर गेलं तर ऍक्सिडेंट सुद्धा होण्याचे चान्सेस आहे, जसं की भोपाळ गॅस ट्रॅजेडीमध्ये झालेलं होतं. बरोबर आहे.
मग तशा पद्धतीचा जर का ऍक्सिडेंट होत असेल तर मग त्यासाठी तुम्हाला त्या पर्टिक्युलर केसमध्ये जी काही रिस्पॉन्सिबल एजन्सीज असतील किंवा जे काही प्रिकॉशन्स आहे, जे प्रिव्हेन्शन्स आहे, जेणेकरून ती प्रोसिजर कमीत कमी प्रमाणात यायला पाहिजे किंवा शक्यतोवर ती थांबवता गेली पाहिजे, अशा पद्धतीचे पावलं या केसमध्ये उचलता यायला पाहिजे किंवा घ्यायला पाहिजे. मग या संपूर्ण केसमध्ये किंवा या संपूर्ण प्रोसिजरमध्ये जर का ऍक्सिडेंट होत असेल किंवा कोणत्याही केसमध्ये स्टँडर्ड लिमिटपेक्षा किंवा लिगल लिमिटपेक्षा जास्त डिस्चार्ज होत असेल, इमिशन्स होत असेल आणि या संदर्भात जर का स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट काही पावलं उचलत असतील किंवा ऑन बिहाफ ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट काही एजन्सीज जर का काम करत असेल तर त्यांचा जो खर्च हे सगळं प्रिव्हेन्शन किंवा प्रोटेक्शन करण्यासाठी जर लागत असेल तर तो खर्च त्या कंपनीकडून वाजवी म्हणजे कमीत कमी व्याज दरासह वसूल केला जाऊ शकतो. लक्षात येतं? बघा, पहिली केस शॉर्ट मध्ये सांगतोय काय म्हणतायत, सेक्शन नंबर 9 काय म्हणतो. एक तर काय होतं की लिगल जे काही लिमिट्स टाकून दिलेले आहेत, स्टँडर्ड्स मेजर जे घालून दिले आहेत, याच्यापेक्षा कोणत्याही केसमध्ये डिस्चार्ज किंवा इमिशन व्हायलाच नको, बिलकुल होऊ द्यायचं नाहीये. बट ॲट द केस काहीतरी प्रॉब्लेममुळे होत असेल तर जो कोणी रिस्पॉन्सिबल व्यक्ती असेल, रिस्पॉन्सिबल ऑफिसर असेल, जो कोणी इन्चार्ज असेल, त्याने तशा पद्धतीने जे काही सुपिरियर ऑफिसर असतील किंवा रिलेटेड त्या इश्यूच्या रिलेटेड जे काही लोक तिथे काम करतात किंवा एजन्सीजला कळवणे गरजेचे आहे, जेणेकरून या सर्व प्रोसिजरमध्ये ते लोक तशा पद्धतीचे पावले उचलतील, तशा पद्धतीने त्याला सेफगार्ड प्रोसिजरमध्ये आणतील, जेणेकरून होणारा अनर्थ हा टळला जाऊ शकतो किंवा जे काही लिगल लिमिट्स पेक्षा जे काही इमिशन डिस्चार्ज होत आहे तो थांबवला जाऊ शकतो. ओके, या संपूर्ण केसमध्ये जर का गव्हर्नमेंटला किंवा ऑन बिहाफ ऑफ गव्हर्नमेंट एखादी एजन्सी काम करते, त्यांना जर का तशा पद्धतीचा खर्च लागत असेल किंवा त्या एजन्सीजला जर काही खर्च लागला असेल तर ती सर्व कॉस्ट त्या कंपनीकडनं, रिस्पॉन्सिबल व्यक्तीकडनं पुन्हा वसूल केल्या जाऊ शकते. इवन दो जर का त्याला वेळ लागत असेल तर त्याला व्याजवी दरासोबत जो काही व्याजवी दर असेल लिमिट्स त्या पर्टिक्युलर केसमध्ये तर ती घालून तशा पद्धतीची जेवढी कॉस्ट लागली असेल ती वसूल केल्या जाऊ शकते. चला, समजलं का? सेक्शन 9 समजला का? येस और नो? ओके, चलो नेक्स्ट. सेक्शन नंबर 10 काय बोलतो? पॉवर ऑफ एंट्री अँड इन्स्पेक्शन. पॉवर ऑफ एंट्री अँड इन्स्पेक्शन काय म्हणतो? काय होतं की एकतर सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा ऑन बिहाफ ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट एखादा ऑथराइज्ड ऑथॉरिटी किंवा एजन्सी किंवा व्यक्ती या सेक्शनच्या अंतर्गत कोणत्याही एखाद्या कंपनीला किंवा कारखान्याला भेट देऊ शकते. तशा पद्धतीने इन्स्पेक्शन करण्याचा जो काही कंडिशन आहे ती या सेक्शनच्या अंतर्गत घालून दिली आहे. ओके, ही ड्युटी परफॉर्म करताना किंवा गव्हर्नमेंट म्हणा, सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणा किंवा तशा पद्धतीने जे कोणी अधिकारी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंतर्गत नेमून दिलेले आहे त्यांना तशा पद्धतीची पॉवर असेल की ते कोणत्याही एखाद्या कंपनीला या रूल्सच्या अंतर्गत, या रेग्युलेशनच्या अंतर्गत इन्स्पेक्ट करू शकतात आणि इन्स्पेक्ट करताना तशा कंपनीच्या प्रोडक्ट्सला टेस्ट करू शकतात, त्यांच्या प्रोसिजरला टेस्टिंग घेऊ शकतात, इन्स्पेक्ट करू शकतात, रेकॉर्ड्स बघू शकतात, डॉक्युमेंट्स चेक करू शकतात, त्याचं मटेरियल चेक करू शकतात किंवा पूर्ण प्रोसिजरला सुद्धा हँडल करून प्रॉपर प्रोसेसमध्ये बघू शकतात. जर का या केसमध्ये ते जर का फॉल्टी असेल किंवा ते जर का चुकीच्या पद्धतीने करत असेल किंवा जर का ते गुन्हेगार ठरत असेल तर त्या व्यक्तीला किंवा जो कोणी अधिकारी किंवा जो कोणी व्यक्ती आहे तिथे नेमून दिला आहे त्या व्यक्तीला तशा या संपूर्ण सेक्शनच्या अंतर्गत ती वस्तू, ते इक्विपमेंट, ती कंपनी सीज करण्याचा सुद्धा अधिकार आहे किंवा त्याला थांबवण्याचा सुद्धा अधिकार आहे. या
केसमध्ये जे काही इन्स्पेक्शन केलेलं आहे त्याचं प्रूफ म्हणून, त्याचं एक व्हॅलिड प्रूफ म्हणून एखादी वस्तू किंवा प्रोसिजर किंवा डॉक्युमेंट्स किंवा सॅम्पल हे स्वतः ॲज अ एव्हिडन्स म्हणून स्वतःच्या कस्टडीमध्ये घेण्याचा अधिकार असतो, जेणेकरून फ्युचरमध्ये तशा पद्धतीने ती कंपनी किंवा बाकी इतर कंपनीज असतील किंवा प्रोजेक्ट्स असतील त्या तशा पद्धतीचे इमिशन्स किंवा पोल्युशन रिड्यूस करतील. अशा पद्धतीचे पॉवर किंवा एंट्री ऑफ पॉवर हे सेंट्रल गव्हर्नमेंटने त्या व्यक्तीला किंवा एजन्सीजला दिलेले असतात, जेणेकरून ते डायरेक्ट जाऊ शकतात. ओके, आता यामध्ये काय होतं, ड्युटी टू असिस्ट काय सांगतो, एनीवन रनिंग अन इंडस्ट्री और हँडलिंग द हजार्डस सबस्टन्स मस्ट असिस्ट द इन्स्पेक्टिंग ऑफिसर when requested, and if they fail without good reason they will face the penalty under the section 40B. क्लिअर. बघा, कोणताही एखादा व्यक्ती कधीही जाऊन कुठेही इन्स्पेक्ट करू शकतो, जो की ऑथराइज आहे, जो की ॲज पर द सेंट्रल गव्हर्नमेंटच्या नुसार त्याला प्रिस्क्राईब केलेला आहे. ओके, आता या अंतर्गत काय होतं की लक्षात ठेवायचे की जर का एखादा व्यक्ती या प्रोसिजरच्या अंतर्गत, व्यक्ती म्हणा, कारखाना म्हणा, कंपनी म्हणा, प्रोजेक्ट म्हणा, व्हॉट एव्हर इट मे बी, जर का फॉल्टी असेल, जर का तशा पद्धतीचा गुन्हेगार असेल तर त्यावर सेक्शन 40B च्या अंतर्गत कारवाई केली जाऊ शकते किंवा पेनॉल्टी ठेवल्या जाऊ शकते. मग म्हणून यामध्ये काय आहे की कोणताही कारखाना, प्रोजेक्ट इन्स्पेक्ट करण्याचा अधिकार सेंट्रल गव्हर्नमेंटला आहे, पण त्याचे सुद्धा काही नियम घालून दिलेले आहे, कशाही पद्धतीने करता येणार नाही, त्याच्या काही रूल्स रेग्युलेशन्स आहे. इवन दो एव्हिडन्स घेताना सुद्धा त्याचे काही रूल्स आहे, सॅम्पल घेताना सुद्धा त्याचे काही रूल्स रेग्युलेशन्स आहे. म्हणजे अधिकारी येतोय म्हणजे मनमर्जीने चालणार असं नाही, त्याला ॲज पर द रूल्स रेग्युलेशन्स टाकून दिले आहे, त्या रूल्स रेग्युलेशनच्या अंतर्गतच त्याला काम करता येईल. आणि त्यामध्ये या रूल्स रेग्युलेशनच्या अंतर्गत जर का तो व्यक्ती किंवा तो इन्चार्ज किंवा ओनर जर का फॉल्टी ठरत असेल तर त्या केसमध्ये द कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर 1973 applies to searches and seizures under this act, just like it does for a police warrants under the section 94 of the CRPCs. ओके, या केसमध्ये त्या अधिकाऱ्याला पूर्ण अधिकार असतात, पॉवर असेल अशा पद्धतीची कारवाई करण्याची. चला, क्लिअर आहे? सांगा पटकन, क्लिअर आहे का? ओके, चला पुढे जाऊ. मग सेक्शन नंबर 11 काय सांगतो हे खूप महत्वाचं आहे. पॉवर टू टेक द सॅम्पल, पॉवर टू टेक द सॅम्पल अँड प्रोसिजर टू बी फॉलोड इन अ कनेक्शन देअर विथ. ओके, जसं आपण बघितलं की खरं तर सेक्शन नंबर 10 मध्ये काय की कोणत्याही व्यक्तीला पॉवर्स आहे इन्स्पेक्शन करण्याचे, आणि या दुसऱ्या गोष्टीमध्ये जो कोणी ऑक्युपायर आहे किंवा जो कोणी वापरकर्ता आहे, जो कोणी यूज करतोय त्या गोष्टीला, त्याने त्या संपूर्ण प्रोसेसमध्ये त्याला खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य करणं गरजेचं असते. सिमिलरली जो कोणी इन्स्पेक्शनला जातंय, कंपनी जात असेल, ऑथॉरिटी जात असेल, तर त्यांना सुद्धा नियम घालून दिलेले आहे, त्यांना सुद्धा एका नियमावलीच्या अंतर्गतच अशा पद्धतीची कारवाई करता येत असते. आता ते काय, सॅम्पल ज्या वेळेला घेतले जातात तर सेंट्रल गव्हर्नमेंटला किंवा त्या ऑथराइज ऑफिसरला किंवा एजन्सीला तशा पद्धतीचे अधिकार असतात, जेणेकरून ते हवेचे म्हणा किंवा पाण्याचे किंवा मातीचे किंवा ज्यांना ज्या पद्धतीने वाटत असेल तशा पद्धतीचे सॅम्पल घेण्याचा अधिकार दिलेला असतो. मग अशा पद्धतीचे सॅम्पल घेताना कोणत्याही फॅक्टरी असू दे, प्रिमायसेस असू दे किंवा कोणतीही प्लेस असू दे, त्या ठिकाणी ते सॅम्पल घेतील. पण हे सॅम्पल घेताना काही प्रिस्क्राईब रूल्स रेग्युलेशन्स ते सॅम्पल घेणाऱ्या ऑफिसरसाठी घालून दिलेले आहेत. त्या अंतर्गतच जर का ते तशा पद्धतीने सॅम्पल घेत असतील तरच त्याला कायदेशीर प्रूफ किंवा कायदेशीर म्हणजे
लिगल एव्हिडन्स असं मानू शकतात आणि तशा पद्धतीच्या लिगल एव्हिडन्सच्या बेसिसवर त्या व्यक्तीला, त्या वापरकर्त्याला, त्या कारखाना पेनॉल्टी आपण देऊ शकतो किंवा त्याला गुन्हेगार ठरवल्या जाऊ शकते. म्हणजे जर का त्या ऑफिसरने सुद्धा अशा पद्धतीची जर का प्रोसिजर फॉलो केली तर त्याच केसमध्ये ती लिगल ठरेल. अदरवाईज जर का त्या प्रोसिजरनुसार करत नसेल तर ते इल्लीगल सुद्धा असू शकतं. मग यामध्ये काय नॉर्म्स असतात प्रोसिजरसाठी, तर बघा, किंवा त्या व्यक्तीसाठी ही प्रोसिजर पूर्ण कंप्लीट करण्यासाठी सगळ्यात सुरुवातीला काय, व्हेन अन ऑफिसर टेक अ सॅम्पल, जेव्हाही तो ऑफिसर सॅम्पल घेतो त्याआधी त्या वापरकर्त्याला, ऑक्युपायरला, त्या इन्चार्जला नोटीस देणे गरजेचे असते. ओके, म्हणजेच काय, जो कोणी तुम्ही ज्या ठिकाणी तशा पद्धतीचं सॅम्पलिंग घेताय, इन्स्पेक्शन करत आहे, त्याच्या वापरकर्त्याला, प्रोजेक्ट असू दे, कारखाना, व्हॉट एव्हर इट मे बी, त्या व्यक्तीला तशा पद्धतीची नोटीस देणं गरजेचं आहे, ज्यामध्ये तुम्हाला सांगणं आहे की ते इन्व्हेस्टिगेशन किंवा सॅम्पल कलेक्टिंगसाठी आलोय आणि अनालिसिस केलं जाऊ शकतं, तशी पद्धतीची एक तुम्हाला नोटीस देणं गरजेचं आहे. सेकंड केस काय, की जेव्हाही तुम्ही सॅम्पल घेतायत ते तो जो कोणी इन्चार्ज असेल, ऑक्युपायर असेल, ओनर असेल, त्याच्याच प्रेझेन्स मध्ये सॅम्पल घेणं गरजेचं असते. त्याच्या प्रेझेन्स मध्ये सॅम्पल घ्या. सॅम्पल घेतल्यानंतर ज्या कोणत्या कंटेनरमध्ये, कंटेनर म्हणजेच जे काही प्रिस्क्राईब कंटेनर असेल त्या कंटेनरमध्ये ते सॅम्पल प्रॉपर सील्ड करा. सील्ड केल्यानंतर दोन्ही म्हणजे ऑफिसर आणि जो ओनर असेल, ऑक्युपायर असेल, इन्चार्ज असेल, त्याची त्या सॅम्पलवर साईन असणं गरजेचं आहे. आणि कोणत्याही पद्धतीने कुठेही वेळ वाया न घालवता ते सॅम्पल लॅबोरेटरीमध्ये इन्स्पेक्शनसाठी पाठवणं गरजेचं असते. लक्षात आलं? बघा मी काय सांगितलं, एकतर सुरुवातीला नोटीस द्या, नोटीस देऊन त्याच्या प्रेझेन्समध्ये जो कोणी ओनर असेल त्याच्या प्रेझेन्समध्ये सॅम्पल कलेक्ट करा. कलेक्ट केलेलं सॅम्पल प्रॉपर कंटेनरमध्ये कलेक्ट करून त्याला सील करा. सील केल्यानंतर दोन्ही म्हणजे ऑफिसर आणि पुढचा व्यक्ती दोघांनी त्यावर साईन करणं गरजेचं आहे. साईन केल्यानंतर कोणत्याही पद्धतीचा वेळ वाया न घालवता ती लॅबोरेटरीमध्ये पाठवावी लागेल चेकिंगसाठी. आता यामध्ये काय होऊ शकतं, जर का एखादा पर्सन नोटीस देऊन सुद्धा जाणून बुजून अब्सेंट राहत असेल, जर का तो प्रॉपर कोऑपरेट करत नसेल किंवा प्रेझेन्स आहे पण तो साईन करायला, जे काही सॅम्पल कलेक्ट केलंय त्यावर साईन करायला जर का तो नाही म्हणत असेल किंवा तो त्या दोन्ही केसमध्ये मग म्हणजे तो आला पण नाही किंवा साईनही नाही केली, त्या केसमध्ये त्या ऑफिसरकडे नोटीस तर ऑलरेडी तुम्ही दिलेली होती, त्या ऑफिसरकडे मग सिंपल असते की तो स्वतः सॅम्पल कलेक्ट करेल. ओके, जो काही सॅम्पल असेल तो त्याची स्वतःची साईन करून एका प्रॉपर कंटेनरमध्ये तशा पद्धतीचं सॅम्पल कलेक्ट करून तो डिरेक्टली त्या लॅबोरेटरीला पाठवू शकतो. अशाही पद्धतीचा एक अधिकार त्या पर्टिक्युलर ऑफिसरकडे असतो. बट हे कधी, ज्या केसमध्ये तो ऑक्युपायर, ओनर, इन्चार्ज सपोर्ट करत नसेल, कोऑपरेट करत नसेल तरच. अदरवाईज बेसिक प्रोसिजर ही आहे. जर का तो त्या गोष्टीला नाही म्हणत असेल किंवा तो जाणून बुजून काही करत असेल तर मग तुम्हाला ही प्रोसिजर फॉलो करणं गरजेचं असेल. मग त्या केसमध्ये तो स्वतः ऑफिसर अशा गोष्टी फॉलो करेल. चला, क्लिअर आहे? यस ऑर नो? चला सांगा पटकन. चलो, ओके. नेक्स्ट 12 एन्व्हायरमेंटल लॅबोरेटरीज. ओके, एन्व्हायरमेंटल लॅबोरेटरीज गव्हर्नमेंट काय करू शकतं की ऑफिशियल गॅझेट थ्रू नवनवीन प्रयोगशाळा तयार करण्यासाठी सांगू शकतं किंवा तशा पद्धतीने डायरेक्टिव्ह फॉर्म करू शकते. म्हणजेच काय करेल, सेंट्रल गव्हर्नमेंट काय करेल की नवीन लॅबोरेटरीज तयार करायसाठी तशा पद्धतीने ऑफिशियल गॅझेट थ्रू सांगू शकेल की बाबा एन्व्हायरमेंटल लॅबोरेटरीज तयार करा. किंवा ज्या एक्झिस्टन्स मध्ये एन्व्हायरमेंटल लॅबोरेटरीज असेल, बरेचशा इंजिनिअरिंग कॉलेजेस आहे जिथे एन्व्हायरमेंटल लॅबोरेटरीज आहे
किंवा बाकी ठिकाणी एन्व्हायरमेंटल लॅबोरेटरीज असेल तर त्यांना सुद्धा तशा पद्धतीचं गव्हर्नमेंट काय म्हणू शकतो त्याला नामांकन दिलं जाऊ शकतं किंवा त्या पर्टिक्युलर लॅबोरेटरीला गव्हर्नमेंटच्या अंतर्गत काम करायला सांगा, जेणेकरून जर का तशा पद्धतीचं नामांकन त्यांना दिलं तर ते लोक गव्हर्नमेंटच्या रूल रेग्युलेशनच्या अंतर्गत काम करतील. म्हणजे ज्या एक्झिस्टन्स लॅबोरेटरी आहे त्यांना सुद्धा तुम्ही तशा पद्धतीचं नामांकन देऊ शकता, ॲफिलिएशन देऊ शकता, जेणेकरून त्या लॅबोरेटरी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या रूल्स रेग्युलेशनच्या अंतर्गत काम करतील. यामध्ये काय की लॅबोरेटरीजने सुद्धा कोणत्या पद्धतीने काम करायला पाहिजे किंवा कोणत्या फॉर्मॅटमध्ये काम करायला पाहिजे याचे सुद्धा रूल्स तयार करण्याचा जो अधिकार असतो तो सुद्धा सेंट्रल गव्हर्नमेंटकडे आहे. जसं की तुम्हाला माहित असेल की एखादी लॅबोरेटरी म्हणजेच नागपूरला निरी वगैरे आहे, त्याचे सुद्धा अशा पद्धतीच्या प्रयोगशाळा प्रोव्हाइड केल्या आहेत, जेणेकरून सगळ्या गोष्टी किंवा पोल्युशनच्या संदर्भात तिथे सुद्धा कारवाई केली जाऊ शकते किंवा टेस्टिंग केल्या जाऊ शकते. या अंतर्गत त्या लॅबोरेटरीने कोणत्या पद्धतीने फंक्शन्स कॅरीड आउट करायचे किंवा सॅम्पल कलेक्ट केल्यानंतर कोणत्या गोष्टी प्रॉपर प्रोसेसमध्ये घ्यायला पाहिजे, यासोबत प्रोसिजर काय असायला पाहिजे, सॅम्पल आल्यानंतर त्याचा रिपोर्ट कसा सबमिट करायला पाहिजे, सॅम्पलला कोण्या पद्धतीत टेस्ट करायला पाहिजे, त्यानंतर लॅब रिपोर्ट कोणत्या प्रिस्क्राईब फॉर्मॅटमध्ये असायला पाहिजे, सोबतच त्या सॅम्पलसाठी किती चार्ज आकारावा किंवा किती फीज घ्यावी याचे सुद्धा रेग्युलेशन्स सेंट्रल गव्हर्नमेंट तयार करू शकतं किंवा वेळोवेळी ज्या पद्धतीने गव्हर्नमेंटला वाटत असेल की याची गरज आहे तशा पद्धतीचे डायरेक्टिव्ह त्या लॅबोरेटरीच्या इन्चार्जला दिले जाऊ शकतात. ओके, सो गव्हर्नमेंटकडे नवीन लॅबोरेटरीज तयार करणे किंवा एक्झिस्टन्स मध्ये कुठे असेल तर त्यांना तशा पद्धतीचं गव्हर्नमेंटचं नामांकन देऊ शकतं आणि या संपूर्ण केसमध्ये त्या लॅबोरेटरीला सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंतर्गत काम करण्यासाठी सांगू शकतं. तर या केसमध्ये ज्या वेळेला गव्हर्नमेंट लॅबोरेटरी आहे काही इश्यू नाही, पण ज्यांना फक्त नामांकन दिलं असेल त्या लॅबोरेटरीमध्ये एक गव्हर्नमेंट अनालिस्ट असणं फार गरजेचं असते. त्या पर्टिक्युलर लॅबोरेटरीसाठी सेंट्रल गव्हर्नमेंट नोटिफिकेशन ऑफ ऑफिशियल गॅझेट थ्रू त्या रिकॉग्नाइज एखाद्या व्यक्तीला किंवा गव्हर्नमेंटला वाटते अशा व्यक्तीला ॲज अ गव्हर्नमेंट अनालिस्ट म्हणून तिथे अपॉइंट करू शकतो, जो की म्हणजे सॉइल, एअर, वॉटर किंवा बाकी गोष्टीचं सॅम्पल प्रॉपरली टेस्ट करेल आणि त्याने साईन दिलेला रिपोर्ट हा फायनल मानला जाईल किंवा त्याने जो साईन केलेला रिपोर्ट आहे जो की गव्हर्नमेंट अनालिस्ट असेल त्याने दिलेला रिपोर्ट किंवा त्याने साईन केलेला सील केलेला रिपोर्ट हा फायनल मानला जाईल किंवा व्हॅलिड प्रूफ म्हणून कोर्टमध्ये किंवा व्हॅलिड एव्हिडन्स म्हणून सुद्धा मानल्या जाऊ शकतो. क्लिअर? यामध्येच काय रिपोर्ट्स ऑफ गव्हर्नमेंट अनालिसिस मी आताच सांगितलंय की एनी डॉक्युमेंट purporting to be a report signed by the government analysis may be used as evidence for a fact thus stated that they are in proceeding under the act. जे काही चूक असेल तर चूक किंवा उल्लंघन केलं असेल तर ते किंवा नसेल केलं तर त्या पद्धतीने तशा पद्धतीचा गव्हर्नमेंट अनालिसिस्ट जो कोणी असेल त्याच्या साईनने जर तो रिपोर्ट येत असेल तर त्याला व्हॅलिड एव्हिडन्स किंवा प्रूफ मानल्या जाऊ शकतं. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय 14A मध्ये काय सांगितलंय मित्रांनो बघा. 14A मध्ये सांगितलंय पेनॉल्टी फॉर कॉन्ट्राव्हेन्शन ऑफ सेक्शन 7 आणि 8. सेक्शन 7 आणि 8 मध्ये काय दिलाय स्टँडर्ड इमिशनच्या संदर्भात आपण बघितलं होतं. बघा हा झाला 7 पर्सन कॅरिंग आउट इंडस्ट्री ऑपरेशन ETC नॉट अलाउड इमिशन्स. ओके, डिस्चार्ज लिमिट पेक्षा जास्त नसायला पाहिजे किंवा जे काही हजार्डस मटेरियल आहे ते विथ रिस्पेक्ट टू सेफगार्ड वापरायला पाहिजे. जर का 7 आणि 8चं उल्लंघन झालं असेल 7 आणि 8चं जर का उल्लंघन झालं असेल तर त्या केसमध्ये त्या व्यक्तीला जो काही पेनॉल्टी प्रूफ केली जाते शाल नॉट बी लेस दॅन 1 लाख रुपीज, ती 1 लाखापेक्षा कमी नसायला पाहिजे आणि ती एक्सटेंड केली जाऊ शकतात 15 लाखापर्यंत. किती? 15 लाखापर्यंत एक्सटेंड केल्या जाऊ शकतात. आणि तशा पद्धतीने तो व्यक्ती जो ऑक्युपायर आहे किंवा जो कोणी कारखाना कंपनीचा मालक असेल ही फाईन किंवा तो गुन्हेगार ठरल्यानंतरही किंवा तशा पद्धतीचा त्याला त्याची कंपनी 7 आणि 8 नुसार त्या रूलचं उल्लंघन करते हे ठपका बसल्यानंतरही जर का तो त्याचा वापर तसाच ठेवत असेल तर त्या व्यक्तीला पर डे ओके 50,000 रुपीज प्रत्येक दिवसाला पेनॉल्टी लागू शकते. याच्या व्यतिरिक्त
जर का तो व्यक्ती पुन्हा त्याचा वापर चालूच ठेवत असेल किंवा तशाच पद्धतीने यूज करत असेल तर त्या व्यक्तीला 50,000 रुपये एवढा पर डे फाईन दिल्या जाऊ शकतो. क्लिअर. सेक्शन ए अंतर्गत काय, सेक्शन 14 ए अंतर्गत काय दिलाय, पेनॉल्टी. क्लिअर आहे का? चला सांगा, इथपर्यंत क्लिअर आहे का?